तुम्हाला माहीत आहे का, नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ का अर्पण करतात आणि याच दिवशी नारळी भातच का बनवला जातो? यामागे आहे महाराष्ट्राची एक सुंदर परंपरा. चला तर मग जाणून घेऊयात. यावर्षी 2026 मध्ये श्रावण पौर्णिमा तिथी 27 ऑगस्टला सकाळी सुरू होऊन 28 ऑगस्टला सकाळी संपते आहे. पंचांगानुसार नारळी पौर्णिमा ही 28 ऑगस्ट शुक्रवार या दिवशी साजरी केली जाणार आहे यावर्षी. तर तुमच्या स्थानिक पंचांगानुसार वेळ निश्चित करा तुम्ही. नारळी पौर्णिमा हा विशेषतः महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील कोळी समाजाचा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी समुद्रदेव वरुणाची पूजा केली जाते आणि समुद्राला नारळ अर्पण केला जातो. यामागे अशी श्रद्धा आहे की समुद्र शांत राहावा, समुद्रात जाणाऱ्या मच्छीमारांचे रक्षण व्हावे आणि येणारा मासेमारीचा हंगाम सुखरूप आणि समृद्ध व्हावा. समुद्र हा कोळी बांधवांच्या जीवनाचा आणि उपजीविकेचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे समुद्राला नारळ अर्पण करून निसर्ग आणि समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि मग येतो नारळी पौर्णिमेचा आवडता पदार्थ, तो म्हणजे नारळी भात. नारळ हा या सणाचा मुख्य घटक असल्यामुळे तांदूळ, खोबरे आणि गुळापासून तयार केलेला नारळी भात या दिवशी नैवेद्य म्हणून बनवायची परंपरा आहे. हा गोड पदार्थ कुटुंबासोबत वाटून खाऊन सणाचा आनंद साजरा केला जातो. म्हणून नारळी पौर्णिमा म्हणजेच फक्त नारळाचा सण नाही, तर समुद्र, निसर्ग, परंपरा आणि कृतज्ञतेचा सुंदर उत्सव आहे. तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. श्री वरुण देवाची कृपा सर्वांवर राहो.